नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज। मी अजय शृंगारे। बातमी नागपूरच्या क्राईम जगतची। अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्या माहितीनुसार गुरुवारी शहरातील एका वृद्ध दाम्पत्याला बनावट पोलिसांनीच घरी येऊन लुटले। घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करत पुढील तपास कामाला सुरुवात केली आहे। दिनांक 7/1/2025 रोजी एक जोडपं विजय महाबुद्धेजी आणि त्यांची पत्नी ज्योती महाबुद्धे हे हिंगणघाटवरून नागपूरला येत होते। तर त्यांचे नातेवाईक इकडे मानेवाडा परिसरात राहतात। वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून काही इस्मांनी मोटरसायकलवर त्यांचा पिछा केला असं त्यांना वाटलं। त्याच्यानंतर समोर आल्यावर थोडंसं पोलीस स्टेशनच्या समोर गेल्यावर मेडिकलच्या बाजूला मेडिकलच्या मागच्या भिंतीला त्यांची गाडी त्या दोन मोटरसायकल चालकांनी थांबवली। एकाने पांढरा शर्ट व दुसऱ्याने काळा शर्ट घातलेला होता। त्यांना असं सांगितलं की समोर चाकू मारून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झालेला आहे, हिसकावले आहेत, तर तुम्ही तुमचे दागिने व्यवस्थित काढून ठेवा। तर या म्हाताऱ्या जोडप्याने लगेच त्यांच्या हातातली अंगठी, एक लॉकेट आणि त्याची चेन हे जवळपास 1 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जे विजय महाबुद्धेजी त्यांनी स्वतःच्या शर्टच्या खिशात ठेवला। पण ते लगेच बोलले की अरे खिशात नका ठेवू, तुम्ही समोर गेल्याबरोबर जर ते असं तुम्हाला आढळले तर ते काढून घेतील। तर त्यांना वाटलं कोण काढून घेणार आहे। तर ते पुन्हा समोरचे जे आरोपी होते त्यांनी सांगितलं की अरे बघा पोलीस स्टेशन बाजूलाच आहे आणि आमचं आय कार्ड पण असं दुरून दाखवलं। वास्तविक पाहता ते पोलीसचं आय कार्ड नव्हतं, तर ते असं दुरून दाखवलं त्यांना। तर त्यांना वाटलं खरोखर पोलीस आहेत, म्हणे आणा आमच्याकडे, आम्ही ते तुम्हाला बांधून देतो व्यवस्थित। तर ते दागिने पूर्ण स्वतःकडे घेतले, एका कागदाच्या पुडीमध्ये बांधण्याचा बनाव केला आणि बनाव करून वेगळीच गोटे असलेली पुडी यांच्याजवळ देऊन दिली। यांनी ती पुडी लगेच घेतली आणि स्वतःच्या खिशात ठेवली। यांना असं वाटलं की खरोखर आपले दागिने त्यांनी परत केले आणि आपली मदत करतात। पण समोर जाऊन बघितले असता त्या पुडीमध्ये त्यांना गोटे आढळले। जवळपास 1,05,000चा मुद्देमाल यांचा बतावणी करून, पोलीस असल्याची बतावणी करून चोरीस गेलेला आहे। तर या त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही अपक्रमांक 12 कलम 204, 318(1), 319(2) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण डीबी पथक, तपास पथक हे शोध घेत आहे। यांचा तपास सुरू आहे। आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून त्यांना भीती दाखवली आणि त्यांची रोकड रक्कम लुटली। शहरात बनावट पोलिसांच्या या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे।